बातमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातली। पृथ्वीराज चव्हाण यांना सनातन संस्थेनं नोटीस पाठवली आहे। सनातनला दहशतवादी म्हटल्या प्रकरणात मानहानीची ही नोटीस पाठवण्यात आली आहे। बिनशर्त माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, सनातन संस्थेनं पृथ्वीराज चव्हाण यांना हा इशारा दिलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण काही दिवसांपूर्वी सनातन संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यावरून हा सगळा वाद निर्माण झालाय। पृथ्वीराज चव्हाण यांना सनातननं त्यामुळे आता नोटीस पाठवलेली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत। कपिल, सनातननं मानहानीची नोटीस पाठवली आहे पृथ्वीराज चव्हाण यांना, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? काही दिवसापूर्वी जो ब्लास्ट प्रकरण होतं त्याच्यामधला निर्णय आला होता आणि त्या निर्णयाच्या वेळी माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी हिंदू दहशतवाद नाही तर सनातन दहशतवाद आहे असं एक म्हटलं होतं आणि त्या संदर्भात तेच वाक्य पकडून सनातनांनी नोटीस पाठवलेली आहे। खरं तर सनातन जी संस्था आहे, सनातन जो आहे त्यांना बदनाम करणारे हे भाष्य आहे आणि त्या संदर्भात पृथ्वीराज चव्हाणांनी माफी मागावी नाहीतर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। 10 कोटीची अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी ठोकलेला आहे पृथ्वीराज चव्हाणांवरती आणि त्याचं उत्तर 15 दिवसात देणं गरजेचं आहे। लेखी उत्तर देणं किंवा लेखी माफी मागणं, त्याचबरोबर ज्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाणांनी हे भाष्य केले त्या माध्यमावर देऊन माफी मागणं गरजेचं आहे असं त्या पूर्ण नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। आता येणाऱ्या 15 दिवसात पृथ्वीराज चव्हाण या संदर्भात कसं उत्तर देतात, कशा प्रकारे या घटनेकडे बघतात हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। परंतु नोटीस पाठवण्यात आलेली आहे सनातन संस्थेकडनं आणि त्यामुळे एकंदरीत आता पृथ्वीराज चव्हाण याच्याकडे कसं बघतात, काय उत्तर देतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी धन्यवाद कपिल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।